तर मित्रांनो आता आम्ही मासे मारायला आलोय. तर मित्रांनो आम्ही 4 जण आहेत. तर दाखवतो तुम्हाला आपल्या नदीतल्या मासे. कावर कोणतंच माळी आहे ना. तर आता तुम्हाला शेवटपर्यंत मिनी ब्लॉग बघत राहा. लय मजा येते मासे मारायला. आम्ही काय जास्त काय पावडर वगैरे आम्ही चोवत नाही. आम्ही नैसर्गिक मासे खातो मित्रांनो. तर आम्ही कांदा घेऊन आलो. दाखवतो थांबा. आणि पाणी बघितलं तर शेवाळी धरले आता, कारण की मे महिना पण चालू होईल आता आणि पाणी पण नदीच्या आटच चाललंय. ते जाऊया. इथे काय मासे नाही आहेत. पुढे जातो आता चलत. गाड्या वगैरे लावल्यात. मला जो पाय भिजवायला लागला आता. तरी आमच्या गावची नदी मित्रांनो. तर ही नदीचं पाणी राजापूरला जातं. तर मित्रांनो व्हिडिओ जामदा नदी म्हणून मित्रांनो, जामदा पूल काहीतरी आहे. आणि मित्रांनो ह्या नदीचं नाव जामदा नदी म्हणून आहे. आणि खारेपाटणपर्यंत जातं काहीतरी पाणी. एवढं का मला काय माहीत नाही, परंतु होय पांड्या खारेपाटणपर्यंत जातं ना नदीचं पाणी. होय खारेपाटणपर्यंत जातं. हा बघा आता पडला होता, भेटलं होतं त्याला कोळीत. आता आपल्याला मासे पण दिसायला सुरुवात झाली आहे. तर आम्ही आता कांदा टाकणार. हे बघा मासे पळतात आम्हाला बघून. आपण बघू शकता इथं हे बघ आहेत आहेत मासे आहेत तिला. हे लागणार बघितलं मित्रांनो मासे किती ते बघा कसे पळत आहेत. हे बघा माझ्याकडे वर गेलो परत यायचं नाही आधी. तर आता आपला विराज कांदा टाकतोय मित्रांनो. तर बघू शकता असे कांदा असे असते. तर आता आपलं सुरुवात केला नाही कांदा टाकायला. तर बघूया आता कसे टाकतात. तुमच्या इकडे कसे म्हणजे कसे पकडतात मासे ते नक्कीच कमेंट करून सांगा. तर आपला पांड्या आणि विराज कांदा टाकतोय. आणि इकडे बारको बसला. तर मित्रांनो थांबा अजून काहीतरी आपल्याला दिसलं आता. तर इकडे बघू शकता तुम्ही. हे बघा आपल्याला नदीत आंब्याचं झाड दिसलंय. तर त्याला आंबे पण खूप आहेत. तर आता आपण इथे आलो तर शेवटी आंबे काढूनच जाणार. तर मित्रांनो कांदा पण टाकून जाते. बघूया आता. तर आता पाण्यातून मासा हाकवतो. एक मासा हाकवला ना. आम्ही दोघं आता मासा हाकवतोय. काय राहण्या का कोंबडी आहे का? आला का? मोय झालंय मित्रांनो. आई जवळ गण भेटला. आता मी बाबा बाहेर जातो. मी पण पडलो होतो यांच्यात. मला कपडे खराब होतील. पाडा आपला पडला आता. आणि चांगलंच गण भेटला. मासे मारा आला होता मित्रांनो. मासं बघितलं नाही आणि आम्हाला पळालं मासे सगळं. आता बघूया काही ना काही इकडे भेटतात काही कुठं. आता तुझं पाक जो शोधून गेला त्याच्यात ना आतमधनं गेला मासा. अरे गेला जाऊ गेला. अडकणार. मासे मी याला रांड्या खाल्ले जातात. ये पडलो. मासे काय मित्रांनो आम्हाला भेटलं नाही. तर आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातो. आणि तरी मासा नाही भेटला पण पांड्याला खाऊ भेटलाय. चांगलंच गण भेटलाय. त्याला जायचं तर पातलात मोठेगिरी करत गेला. हाकवाय गेला मास.
हा बघा या पण भिजतोय आता. पांड्या पण पडला ते चांगलाच आपटलाय. पांडे ये हाकवा ये नको म्हणतो. आहे काय हो मित्रांनो किडा कोणता तरी आहे. तर आता मित्रांनो काय मासे आम्हाला तिथे काही भेटले नाहीत. मग आता आम्ही आंघोळ करायला जातोय आणि बघू तिथे पण आता कांदा टाकणार आम्ही आणि बघूया मासे भेटतात काय. कांदा मित्रांनो याला बघता काय असतो खेळताना व्हिडिओत लाजत होता तो असतो. तर आता जाऊया मित्रांनो. आता कसा बोलतोय बघितला आणि तिकडे लाजत होता मित्रांनो. तर पांड्या पडला आहे. पांड्या म्हणतो आंघोळ बिंघोळ करून जाऊया कशाला कपडे तर भिजलेत. मग आता आंघोळ करता आणि मित्रांनो तिथं पण कांदा टाकतो कारण की मित्रांनो बघूया तिथे तरी मासे भेटतात काय. तर बघा असा निसर्ग आहे आपला आणि आपले पुढे डॅम्प आहे कारण की आता धरण होणार तिथे. आणि ते तर मित्रांनो आता आपण आलोय वजरात. तर प्रत्येक व्हिडिओ आपल्या इथली असेल आणि तुम्हाला माहितीच असेल हा स्पॉट कारण की खूप भारी मजा आहे तिथे आंघोळ करायला. पुढे धबधबा पण आतमध्ये आणि पहिले इथे एक खोंड होती आणि इथे आम्ही पोहायला शिकलो होतो कारण की आता ती बघू शकता मध्ये एक म्हणजे ढगपुट्टी झाली होती आणि मित्रांनो हावरामुळे ना ते सर्व दगडी वगैरे ना त्याच्यानं ती ढग बुडून म्हणजे ती कोंड बुडून गेली. आणि आता सर्व हे बघा पोरं वगैरे कपडे वगैरे काढतात आणि आंघोळ करायला आता नदीत उतरतील. आणि पुढे मित्रांनो वरती एक कोंड आहे पण तिकडे जास्त करून मजा येत नाही म्हणून आम्ही इथे आंघोळ करतो. आणि खूप मोठी खोंड आहे कारण की इथे मित्रांनो तुम्हाला गुढी माहिती आहे. गुढीचा किंवा इथे एक अक्कण बुडायचा आणि खरं आता तर पहिल्यापेक्षा जरा कमी पाणी आहे परंतु तर इथे पुढे तुमच्या हा इकडे की तिकडे नाही इकडे मेला तिथं ते विरा इथं वर ना रांड्या डेऱ्यात मेलेली ना. तर मित्रांनो इथे एक मागे ना तामानातला ट्रक पलटी झाला होता आपल्या इकडे येत होता तेव्हा आणि त्यांना म्हणजे